रामकृष्ण हरी माऊली. आयुष्यात कधीकधी असा काळ येतो जेव्हा खूप प्रयत्न करूनही यश आपल्या हातातून निसटून जातं आणि मन निराश होऊन जातं. अशाच एका निराश मनाला जर विठू माऊलीने स्वतः येऊन धीर दिला तर. याच कल्पनेतून माझ्या मनात एक सुंदर संवाद उमटला, एका थकलेल्या मनाचा आणि त्याला पुन्हा उभं राहण्याचं बळ देणाऱ्या विठू माऊलीचा. त्या संवादाला शब्दरूप देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. काल रात्री विठू माऊली आली माझ्या स्वप्नी. काल रात्री विठू माऊली आली माझ्या स्वप्नी. म्हणे, काय खंत आहे माझ्या लेकराच्या मनी. कसले आहेत एवढे विचार, का करते स्वतःला एवढी बेजार. मी म्हणाले, काय सांगू माऊली काय वाटे. मी म्हणाले, काय सांगू माऊली काय वाटे. प्रत्येक क्षणाला अश्रू डोळ्यातून दाटे. कधी यश समीप माझ्या भासते, कधी यश समीप माझ्या भासते, पण मृगजळासम क्षणात विरून जाते. कितीदा नव्याने देवा उभी राहू, कितीदा नव्याने देवा उभी राहू. यशाची स्वप्न सांग किती दिवस पाहू. तुझ्यापर्यंत येते का माझी हाक. सांग ना, तुझ्यापर्यंत येते का माझी हाक. का नाही वाटत या अडथळ्यांना तुझा धाक. त्यावर विठ्ठल हसून मला म्हणाला, त्यावर विठ्ठल हसून मला म्हणाला, नको ग त्रास देऊ या जीवाला. तुझी काळजी सदैव आहे या सावळ्याला. वाट जर सोपी असती तर तुझ्यातली जिद्द कशी कळली असती. तो म्हणाला, वाट जर सोपी असती तर तुझ्यातली जिद्द कशी कळली असती. स्वप्नांना दे नव्याने दे आकार, प्रयत्नाने कर तुझे ध्येय साकार. यश आता दूर नाही, फक्त वेळ अजून आली नाही. यश आता दूर नाही, फक्त वेळ अजून आली नाही. तू फक्त चालत राहा, तुझी धडपड व्यर्थ गेली नाही. तू फक्त चालत राहा, तुझी धडपड व्यर्थ गेली नाही. अगं माझ्या लेकरा आता तरी हास, अगं माझ्या लेकरा आता तरी हास. तुझ्यासाठी आलो बघ पंढरपुरीहून खास. मी म्हणाले, माझ्यासाठी आला माझा वैकुंठाचा हरी. माझ्यासाठी आला माझा वैकुंठाचा हरी. सगळ्या चिंता बघ गेल्या दूरी. माऊली आहे तुझ्यावर विश्वास, माऊली आहे रे तुझ्यावर विश्वास. उंच शिखर गाठणे हाच आहे आता ध्यास. आता एकच मागणं आहे माऊली, फक्त आता एकच मागणं आहे माऊली. या पामरावर सदैव असू दे तुझी कृपा सावली. या पामरावर सदैव असू दे तुझी कृपा सावली.